श्री स्वामी समर्थ. आज आपण एकदम पांढरी शुभ्र मऊसूद इडली आणि थोडंसं आंबट गोड तिखट चटपटीत सांबर करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण इडलीसाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात. तर इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले, त्याच्यामध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची. त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचाभर मेथीचे दाणे टाकले. पाणी टाकून हे डाळ आणि तांदूळ एक 5 ते 6 तास तरी भिजवून घ्यायचं. 5 ते 6 तासानंतर आता एक मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे हे भिजलेलं डाळ आणि तांदूळ टाकून त्याला बारीक असं वाटून घेणार आहे. जेवढं जमेल तेवढं आणि जेवढं शक्य होईल तेवढं असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तुम्हाला चमच्यानं दाखवते मी इतपत असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर आता हे वाटलेलं डाळ आणि तांदळाचं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. असंच सगळं डाळ आणि तांदूळ मी छान असं वाटून घेतलेलं आहे. वाटून झाल्यानंतर या बॅटरला मी एक 2 ते 3 मिनटं तरी छान असं फेटून घेतलेलं आहे. फेटून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे बॅटर मी एक 7 ते 8 तास तरी मी फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं फर्मेंट झालेलं आहे. याची इडली, डोसे, आप्पे खूप जास्त छान होतात. तर आता हे मस्त फर्मेंट झालेलं आहे. तर आता एका भांड्यामध्ये मी याच्यातलं निम्मं बॅटर काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत मी इडली पात्रसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता हे छान मिक्स केलं की याच्यामध्ये आता इडली पात्रामध्ये बॅटर काढून घ्यायचं. तर इथं मी पूर्ण इडलीच्या जे भांडं आहे त्याच्यामध्ये हे भरून घेतलेलं आहे. याच्यामुळे याची साईज अशी डबल होते. तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि इडल्या आपल्या मस्त एक 7 ते 8 मिनटं मी वाफवून घेणार आहे. इडल्या वाफत आहे तोपर्यंत आपण सांबर बनवून घेऊयात. एका पातेल्यामध्ये मी 1 छोटा कप तुरीची डाळ घेतली, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर कट करून घेतलेला दुधी, कांदा, टोमॅटो आणि मिरची मी या डाळीमध्ये टाकून घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळ, मसूरची डाळ ही वापरू शकता. तर आता याच्यामध्येच मी अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घालून या डाळ आणि भाज्यांना मी कुकरला एक 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि शेवग्याच्या शेंगांना मी वेगळं असं शिजवून घेणार आहे, कारण कुकरमध्ये लावलं की शेवग्याच्या शेंगाचा एकदम असा गाळ होतो, म्हणून याला मी वेगळं शिजवून घेणार आहे. तर याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं हळद आणि मीठ घातलेलं आहे. तर आता हे शिजत आहे तोपर्यंत आपण सांबारसाठी लागणारी छान अशी फोडणी करून घेऊयात. गॅसवरती कढई ठेवले, त्याच्यामध्ये 1 पळीभर तेल घातलं. तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचाभर किसलेलं आलं आणि लसूण घालायचं. त्याला सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता, थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि चिंच मी अगोदर भिजवून घेतली होती. त्या चिंचेचं मी इथं 3 ते 4 चमचे मी पाणी घातलेले. तर आता यालासुद्धा छान परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये मी 1 चमचाभर सांबार मसाला घातलेला आहे, तो सुद्धा थोडासा परतून घ्यायचा. नंतर आपण अगोदर शिजवून घेतलेली शेवग्याची शेंग आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर आता शेंगसुद्धा मी 2 मिनटं याच्यामध्ये परतून घेणार आहे. तर अगोदर आपण डाळ आणि भाज्या कुकरला लावून घेतल्या होत्या, त्याला रवीनं थोडंसं घोटून घ्यायचं. खूप जास्त मी घोटून घेतलेलं नाही, थोडंसंच घोटून घ्यायचं. तर आता ही घोटलेली डाळ आणि भाज्या या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या. तर तुम्हाला कितपत सांबार पातळसर किंवा जाडसर हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरू शकता. तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. तर याच्यामध्ये मी अगोदरसुद्धा शिजताना मी थोडंसं मीठ घातलं होतं, त्याच हिशोबाने नंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. 1 चमचाभर याच्यामध्ये मी चिरलेला गूळ घातलेला आहे. हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आणि या सांबारला मी एक 3 ते 4 मिनटं तरी मीडियम गॅसवरती छान शिजवून घेतलेलं आहे. तर आपले मस्त सांबार बनवून तयार झालेलं आहे आणि आपली इडलीसुद्धा आता इकडं छान अशी वाफरलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इडलीची साईज डबल झालेली आहे आणि मस्त मऊ या इडल्या वाफरलेल्या आहेत. तर कोमट झाल्यानंतर काढून घ्यायच्या. तर या इडलीच्या बॅटरमध्ये मी कुठलेही पोहे किंवा शाबूचे तांदूळ वापरलेले नाहीत, तरीसुद्धा एकदम मऊ, पांढरी शुभ्र आणि खूप टेस्टी ही इडली बनवून तयार झालेली आहे. तर आपलं दोन्हीही इडली आणि सांबार बनवून तयार झालेलं आहे. तर सांबारमध्ये तुम्ही बटाटा, वांगं तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता. तर आपलं मस्त इडली आणि सांबार बनवून तयार झालेलं आहे. तर आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर कशी वाटली तुम्हाला इडली आणि सांबार याची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच
टेस्टी चटपटीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.